हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्व भाविक भक्तांना प्रणाम. आज आपल्या श्री विठ्ठल गणपती मंदिरातील श्री गणपती जन्मोत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जी प्रवचन कीर्तन सेवेची मालिका बोललेली आहे त्यामध्ये वास्तविक काल मला प्रवचन सेवेची संधी होती पण मी काल येऊ शकलो नाही. कसं डॉक्टरांना कळवलं होतं की आपले वाडीचे मागं त्यांचे गाणी मी त्याप्रमाणे आणि बदल ठिकाणी आज मी आपल्याकडे यथामती दोन शब्द भगवंताचे जे मला सुचतील त्याप्रमाणे मी प्रवचन करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की गुरुदेव जन्मोत्सव हा कसा सुरू झाला. आपल्या इथे पुजारी मंडळीपैकी नारायण विठू उमा पुजारी, गणपती विठ्ठल नेहरे आणि भगवनाभाऊ भांसरे हे तीन पुजारी चिकित्सक वृत्तीचे होते. ते काय विशेष शाळा कॉलेजमध्ये गेलेले नव्हते पण थोडं त्यांचं त्यावेळे सातवीपर्यंत शिक्षण झालं होतं. तर ह्या मी हे सांगत होतो की थोडा माईक कमी आवाज होता तर मी पुन्हा सांगतो की या आमच्या पुजारी समाजामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो 4वी-5वीला तेव्हा इथे नारायण उमा यांची लाकडं कापण्याची वखार होती आणि आम्ही 4थीला होतो त्यावेळी. आम्ही जाऊन वखारत असायचं, अभ्यास करायचे, ते मार्गदर्शन करायचे. तर त्यावेळी त्यांच्या तिघांच्या म्हणजे नारायण विठू उमा पुजारी, गणपती विठ्ठल नेहरे आणि भगवनाभाऊ भांसरे या तिघांची चर्चा चालायची त्यांनी ऐकायचे. हे तीन मंडळी म्हणजे दोन खायल्या गलीचे आणि एक मधल्या गलीचे
यांची चर्चा अशी चालायची, राम जन्म होतो, कृष्ण जन्म होतो, हनुमान जन्म होतो, आपल्या देवाचा जन्म गावात होत नाही, तर आपण हे चालू केलं पाहिजे. पण देव जन्माला कोणत्या तिथीला हे कसं समजायचं, म्हणून त्यांनी आपण त्याला गिताडे म्हणतो. म्हणजे आपल्या वाडवडिलांचा, आपल्या दैवतांच्या लीलांचा जो ठेवा त्यांनी मौखिक म्हणजे तोंडी जतन करून ठेवला. वडिलांनी गायलेल्या मुलानं, मुलानं गायलेल्या नातवानं, अशी काही मंडळी आपल्या इथे होती. त्या मंडळीने त्यांनी भेटले आणि म्हणले, बाबा तुम्ही आपण जे देवाचे पुजारी आहोत, ते वेळदेवचा जन्म कधी झाला हे तुमच्या गीतामध्ये तो धागा पकडून आम्हाला तुम्ही ओवी गाऊन दाखवा. मग त्यामध्ये बाळाई होते, जायन विठू होते, मोळ कामानं होते, अशी जी मोजकी मंडळी होती ओव्या घालणारी. त्यांना प्रत्येकाला वेळदेव जन्माचा पदर म्हणतात ओवीच्या भाषेत, तो पदर गायला सांगितलं. आणि मग त्यांना तिघांच्याकडून समान धागा मिळाला. वैशाख वद्य चतुर्थी दिवशी वेळदेव जन्मले निर्जन वनासी गंगा सुगंधी पोटी, तो धागा पकडून 1955ला त्या मंडळींनी पहिला जन्मकाळ सुरू केला. तर त्यांच्या त्या सहवासामुळे आमच्यावर धार्मिक संस्कार झाले. आणि मग जन्मकाळ कसा साजरा करायचा, इतर देवांची जयंती कशी साजरी होते, राम जन्म कसा होतो, हनुमान जन्म कसा होतो, कृष्ण जन्म कसा होतो, ते एक दिवसाचं. मग आपली मंडळी ओव्या गायच्या, त्याला उभं गीत एकटा पुढे गायचा, मागं दोन, पुढे बैलगाडा शर्यती, घोडा शर्यती, टांगा शर्यती, बकऱ्यांच्या तक्रार, असे कार्यक्रम, कुस्त्या, असे कार्यक्रम सुरू झाले. आणि पुढे मी योगायोगाने नोकरीला गेलो पुण्याला. तर मी पुढे आकाशवाणीवरती महाभारता हा विषय आणि रामायण हा विषय गाणारे 2 ओवीकारांच्या ओव्या मी ऐकल्या. आणि आकाशवाणीला पत्र लिहून मी विनंती केली की मला त्या अमक्या दिवशी ओव्या झाल्या, त्यांचे पत्ते मला कळवावे. आणि मग आकाशवाणीचं मला पत्र आलं की पांडव प्रतापावरती ज्यांनी ओवी गायली त्यांचा पत्ता आहे दत्तू तुकाराम गर्दे, मुक्काम पोस्ट अंकरदोप, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आणि रामायणावरती ज्यांनी ओवी गायली गणपती महादेव हाके, मुक्काम कौलापूर, तालुका मेळूर, जिल्हा सांगली. मी त्या दोघांना पत्र लिहिली की मी आपला जात बांधव आहे, तुमची माझी काही ओळख नाही, पण आमच्या गावी वेळदेव जन्मोत्सव असतोय, त्यावेळी आपण हजर राहून आपल्या ओव्या सादर कराव्यात आणि तो जन्मकाळ आयोजित करणाऱ्या मंडळीला मी कळवतो, आपली सगळी व्यवस्था होईल. त्यामुळे ते सलग 3 वर्षे आले, त्याच्या ओव्या झाल्या, पुढे ओव्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या. असं करता करता मी नोकरीमध्ये फौजदार होऊन मुंबई, पुणे भटकत सातारा जिल्ह्यात आलो. आणि मला मेढा पोलीस स्टेशन मिळाला. मेढा पोलीस यादीमध्ये 197 गाव, तो महाबळेश्वरच्या पायथ्याचा डोंगराचा भाग. तिथे 1 एकर म्हणजे जमीन जास्त झाली, अर्धा एकर, पाऊण एकर. आणि पाऊस खूप, अति पावसामुळे भाताशिवाय काय पिकत नाही. त्यामुळे या 30 लोक पोटाची खळगी भरायला सगळी मंडळी मुंबईला हमाली करायला, रनकामाच्या कामात. पण 500 वर्षाची वाढी जरी असली तर वर्षातून हा आपला जो सप्ताह आहे, हा हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण होणार आणि 7 दिवस प्रवचन कीर्तन होणार. आणि त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये तळटीप असायची. काल्याच्या कीर्तनला तालुक्याचे त्रिमूर्ती म्हणजे मामलदार, फौजदार, बीडीओ हजर राहून मार्गदर्शन करतील.
त्यामुळे आम्हाला तिघाला जायला लागायचं. मी विचार केला, ज्यांना पोटाची भ्रांत आहे, एकावर शेती नाही, ती सगळी मुंबईला हमाली करतात, पण सगळी त्या गावची मंडळी येऊन वर्षाने एकदा आपल्या गावी सप्ताह करतात. आमचा गाव तर कृष्ण आहे, पंचगंगेच्या काठाला बाग आहे आणि हे रोपटे नाही. मग मी ही जी मंडळी होती पारायण आपलं जन्मगाव सुरू करणारी, ते नारायण उमा पुजारी, श्रीपतराव नेरे, डोळा माणसांना भेटलो आणि मग बहिणी मंडळ स्वतःची वगैरे वगैरे होते, त्यांना भेटलो आणि माझे विचार मांडले. आणि मग मी 1979, 80, 81 3 वर्ष माझ्या खर्चानं पारायण सप्ताह सुरू झाला. कीर्तन करायच्या ओळखी झाल्या, त्यामुळे ती मंडळी आले. त्याला असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, एवढेशे गोप लावेले द्वावे त्याचा वेलू गेला धरणावर. मला असं त्यावेळेला कुसळसही वाटलं नाही की आपण हे पारायण सुरू करतो आणि हे अखंड 43 वर्षे पुढे चालेल, त्याला कुणीतरी सुरुवात करावी लागते. आणि हे अध्यात्मामध्ये मी म्हणायचं नसतं. मी म्हटला की तिथं गर्व आला आणि गर्वाची बाधा आहे. अहंकार हा अध्यात्माला बाधक आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडयुग आहेत. अध्यात्मात तुम्हाला प्रगती करायची असेल तर हे 6 शत्रू गाडावे लागतात. तर ओघाओघाने मला हे सांगण्याची इच्छा झाली की जन्मकाळ कसा सुरू झाला आणि पारायण कसं सुरू झालं. तर त्या 3 व्यक्तींची नाव सांगितली, ज्यांनी आपलं सुंदरानं मांडलेलं गीत ऐकून त्या होळी गाणाऱ्या मंडळींना वेगवेगळ्या जन्माचं आख्यान गायला लावून त्या धागा त्यांनी शोधून काढला. वैशाख मध्ये चतुर्थी दिवशी वेगवेगळे जन्मले निर्जन वनाशी गंगा सुगंधीच्या पोटी. आणि मग हा 1955ला नारद जन्मगाव सुरू झाला. आणि मी नोकरीनिमित्ताने सातारा जिल्ह्यात मेढापोळीला असताना तिथं गावोगावी हे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व्हायचं. मग मी विचार केला आपल्यात हे झालं पाहिजे म्हणून 1979, 80, 81 माझ्या खर्चानं हे रोपटं लावलं आणि विठ्ठल कृपेला पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे अद्याप चालू आहे. तर ही पूर्वपीठिका मला सांगण्याचं कारण की लोकांना माहिती व्हावं की हे जन्मकाळ कसा सुरू झाला आणि पारायण कसं सुरू झालं. आता इथं महत्त्व इतकं आहे की मी मुंबईला असताना ठाणे जिल्ह्यात फणसे महाराज, बाळासाहेब फणसे महाराज, त्यांना मी 3 वर्षे व्यासपीठ देऊन कीर्तनला आणलं होतं. तर मी विचार केला की आता आपण हे सुरू केलं तर अध्यात्माकडे आपण वळलं पाहिजे. आणि मी त्यांच्यापुढे इच्छा व्यक्त केली, महाराज मला तुळशीमाळा धारण करायची. ते म्हणले तुमचे बुटासह ड्रेसमध्ये पाय धरू का. मी म्हणलं काय झालं. अहो म्हणले हे तुळशीमाळा धारण करायचं एवढं सोपं नाही आहे. याला जे वावडा आहे ते तुम्ही पाळू का शकणार. पोलीस खात्यामध्ये तुम्ही मटण खाणार, दारू पिणार, ते चालत नाही. चारित्र शुद्ध लागतंय. तर मी म्हटलं मी त्यातून अलिप्त झालोय. ते म्हणले मग मी 1 वर्ष तुमच्यावर लक्ष ठेवतो. माझे शिष्य आहेत त्यांना सांगतो तुम्ही कुठे बसता, कुठे उठता, तुमची संगती काय आहे आणि मग फुटायची घालू म्हणजे ठीक आहे. आणि मग त्यांची खात्री झाली की हा मनुष्य जर पोलीस खात्यात असला तरी यांनी पारायण सुरू केलं आहे आणि यांची इच्छा आहे हे माळ टिकवतील म्हणजे खुंटीला टाकणार नाही. आणि मग ते म्हणले आता माझ्या मठात घालू नका, तुमच्या मंदिरात माझं कीर्तन आहे, व्यासपीठ माझ्याकडे आहे, त्या जागामध्ये तुमचं पाहून तुमच्या काही पुजारी तयार होतील, तुमचं अनुकरण करतील. मला ते पटलं. आणि 24 मे 1979ला अचानक त्यांनी पुकारलं. या गावाचे सुपुत्र आमच्या पोलिसांना कल्याणला ते फौजदार आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली वर्षापूर्वी माळ घालायची. माझी खात्री झाली की माळ टेकवतील, त्यांनी येऊन माळ धारण करावी आणि मी माळ केली. तर अशा प्रकारे
इकडे मी वळलो आणि मग मी विचार केला की त्या मेढापुरी जागेमध्ये ते हँडमेडमध्ये छापलेलं असायचं. गाण्याचे कीर्तनला तालुक्याचे त्रिमूर्ती म्हणजे मामला फौजा बिडीव हजर होऊन मात असून कीर्तन. मग ते आम्ही तिघे जायचं काल्या कीर्तन दिवशी. तर ते सवाला काष्टाचे घसते म्हणून मामदार होते, पुण्याचे पाटील बिडीव होते. ते म्हणाले तुम्हीच बोलत जावा, आम्हाला काय बोलायचं जमत नाही. मी विचार केला ह्या भाविकांना पोलीस तपास, अटक, विमान, बेड्या ह्याचं काय सांगून उपयोग नाही. यांच्यापुढे धार्मिक अध्यात्म बोललं पाहिजे. मग मी आळंदीला गेलो आणि ज्ञानेश्वरी पेढा घेतली, मग भागवत वगैरे असे तुकोबांची गाथा वगैरे. आता मला सांगायला आनंद वाटतो महाराज, माझ्याकडे 1,00,000-1.5 लाखाचे ग्रंथ आहेत. माझं स्वतःचं वाचनालय आहे. मी कुठेही जात नाही. गावी असलो की मंदिर ते घर आणि माझं वाचन असते. आणि मग मला त्यातून हे धाडस झालं, मला विश्वास आला की आपणही बडबड करू शकतो. तर तिथं बडबड मी करणार आहे. ती बडबड तुम्ही सांभाळून घ्यायची. तर हे पहा, कीर्तन प्रवचन यामध्ये प्रवचनकार, कीर्तनकार तो स्वतःचे आमचं काय सांगत नसतो. जे संत महात्मे होऊन गेले त्यांनी जे मांडलेलं आहे, लिखित स्वरूपात आहे, तेच मांडायचं असतं. म्हणून तुकोबांनी म्हटलंय, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या गव्हारे जाणावे, विठ्ठलाचे नाम घेताना ये शुद्ध, तेथे मज बोध कैसा कळे, कवितो कवित्व बोबड्या उत्तरे, झणी मजवरी पोप धरा, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. संतांनी जे सांगितलंय, उच्चिष्ट म्हणजे उष्ट. आपण एखाद्याने जेवलेलं पवित्र अन्न असतंय ते आपण खायला लाजत नाही. तसे हे कीर्तन प्रवचन संतांचे जे शब्द आहेत, मोठमोठ्या संतांची पवित्र चरित्रे आहेत, आख्यान आहेत, ते त्यांनी जे सांगितलंय तेच आपण प्रवचन कीर्तनमध्ये ऐकत असतो. प्रवचन कीर्तनकार ते सांगत असतात. मग तुकोबाने हे अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे. तर इथे आपल्या बुद्धीप्रमाणे जे काय बडबड करायची त्यामध्ये समोर बसलेला काही माहिती नाही आणि मी मोठा शहाणा हा अहंकार ठेवायचा नाही. उलट समोर बसलेली मंडळी सगळी ज्ञानी आहे आणि ते मला सांभाळून घेतील. मी जे बोलणार आहे त्यांना ते पूर्ण माहिती आहे आणि ते माझे काही चुकलं तर सांभाळून घेतील. हा कीर्तनकार आणि प्रवचनाच्या ठिकाणी भाव असावा लागतो. त्याला नम्रता म्हणतात. आणि जो नम्र झाला सर्वभूता त्याने कोंडिले अनंता. नम्रता असल्याशिवाय तुम्हाला हे जे उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट काय आहे की या मनुष्य जन्मामध्ये हा जन्म दुःखाने भरलेला आहे, कष्टाने भरलेला आहे आणि आयुष्यामध्ये टक्के टोणपे खाऊन मनुष्य जेवीला येतो आणि तो म्हणतो की देवा, हे 84 लक्ष एवढेच राट गाडलं आहे, त्यात मला आता अडकू नकोस, माझी यातनं सुटका कर. आणि मग तू इकडे वळतो आणि इकडे वळला की त्याला भक्ती करावी लागते. पण ती भक्तीचे 2 प्रकार आहेत, गळ्याचा घाटा आणि बेंबीचा देठा. गळ्याच्या घाट्यावरून केलेल्या भक्तीचा काही अर्थ नाही. तुमची ताकद, वेळ, शक्ती फुकट जाणार. बेंबी देठापासून केलं पाहिजे. आणि
करविले तैसे केले कटकट वाकडे ते नीट देव जाणे. आपण बोलतोय हे चुकीचं आहे, बरोबर आहे, हे समोरच्या श्रोत्याने भगवंताने मला सांभाळून घ्यावं. तर भगवंताची भक्ती म्हणजे काय? भगवानाची भक्ती करत असताना अनन्य भावाने त्याला शरण गेलं पाहिजे. देवाकडे मुक्ती मागायची. जो देवाकडे मागायला जातो तो भक्त नाही. जो काही न मागता अनन्य भावाने भक्ती करतो तो भक्त त्या देवाच्या कसोटीला उतरतो. म्हणून आपण देवात कुठल्याही मंदिरात गेलो तरी अनन्य भावाने शरण जाऊन देवापुढे निरीच्छ कुठली इच्छा न ठेवता देवाची बिंबी त्याच्यापासून भक्ती करायची. आणि भगवंत हा स्वतःच परिपूर्ण आहे. तो काही तुमच्याकडे मागत नाही. तरी सुद्धा भगवंताने भगवद्गीतेत 9व्या अध्यायात 26व्या श्लोकात सांगितलंय, मला काय द्यायचं असेल तर मला काही विषय लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदाम्यम सुंदरम. म्हणजे मला तुम्हाला काय नाही मिळालं, झाडाचं एखादं पान, पण ते भक्तीने द्या. पत्र म्हणजे पान, पुष्पम पान नाही मिळालं, एखादं फूल द्या. ते सुवासिकच पाहिजे, घमघमाट वास आला पाहिजे. ते कुठल्याही कुठल्याही रंगाचं असू दे, पण ते बिंबी देठापासून भक्तीनं द्या. तुम्हाला पान नाही मिळालं, फूल नाही, फळ द्या, पण देताना भक्ती बिंबी देठापासून पाहिजे. आणि काही नाही मिळालं, झाडाचं पान नाही मिळालं, फूल नाही मिळालं, फळ नाही मिळालं, देवाचं साधं पाणी दे ना मला. पाणी कुठेही उपलब्ध असतं, पण ते कसं दे की बिंबी देठापासून भक्ती करून अंतर्गणापासून दे. आता यामध्ये आपण थोडं असं कोणी दिलंय का देवाला पान? देवाला कोणी फूल दिलंय का? देवाला कोणी फळ दिलंय का? देवाला कोणी पाणी दिलंय का? आणि ते देवाला स्वीकारलंय का? देवाला कसं स्वीकारलं? त्या व्यक्तीचा भाव पाहून देवाने स्वीकारलं. आता आपण पहिलं या 4 पदार्थ आहेत. ह्या भगवद्गीतेमध्ये कृष्ण भगवानने असं नाही म्हटलं, मला बोकडाचं मटण दे, मला शेळीचं मटण दे, बकऱ्याचं मटण दे, हे मागितलंय. तो द्यायचं असेल अंतःकरणापासून बिंबीदारून भक्ती करून. पान नाही मिळालं, फूल नाही मिळालं, फळ ते नाही मिळालं, पाणी द्यायला मला, पण ते भक्तीनं दे. आता हे कुणी दिलंय का? आणि देवाने स्वीकारलंय का? त्या व्यक्तीचा सत्कार देवाने मान ठेवलाय का? हे आपण पाहायचं. ते मी तुमच्यापुढं मानणार आहे. देव काय मागतो? साध्या गोष्टी तुम्हाला कुठेही मिळतील अशा तुम्ही द्यायच्या. त्यासाठी तुम्हाला पैशाला खेळायचं काम नाही. ती गाणं आहे ना, नाही खर्चली कवडी तांबडी, नाही गाळला घाम, बाईने विकत घेतला श्याम. श्याम म्हणजे भगवान श्रीकृष्ण देव. आता पहा, आपल्याला महाभारत, कौरव पांडव वगैरे आपण आपल्या कानावर गेलेलं असते. तरी 5 पांडव होते. सख्खे कौरव 101. तर दोन्ही भावांची मुलं आहेत, तर ते निमट ते राज्य द्यायला पाहिजे. तो दुःशासन नावाचा तो घालतात ताट,
आणि उद्धट व्यक्ती होता तो म्हणाय भगवान श्रीकृष्णांची बाजू घ्यायची 5 पांडवांची की बाबा यांना तू काय तर दे. तो म्हणा नाही 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 तुम्ही 5 गावं मागायलाय 5साठी मी सोयीच्या टोकावर जमीन सोड देणार नाही नाती देणार नाही. त्यामुळे हा मनुष्य उद्धट आहे म्हणून भगवंताने शिष्टाई केली. त्याच्या घरी जाऊन त्याला मान देऊन 2 शब्द समजावून सांगावेत म्हणून तो दुर्योधनाकडे गेला आणि शिष्टाई केली. आता त्याला माहित होतं हा जगाचा मालक आहे. त्याला काही माहित नव्हतं असं नाही. कृष्ण भगवान हा देवाचा मालक आहे आणि तो शिष्टाई करायला माझ्याकडे आला. तर याला आपण जसं कुणाकडे गेलो की मिष्टान्न देतात, जसं पूजेला पालन पूजाही वाटतात, तसं दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की आपण आमची तुला जाऊन जे भांडणं मिटवाय आलाय तर माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे 2 घास जेवावं. भगवत म्हणले दुर्योधना जेवायचं असेल तर 2 गोष्टी तिथं असतात. 2 गोष्टीची गरज असेल तर जेवायचं असतं. 2 गोष्टी कोणत्या? मला भूक पाहिजे, भूक नसेल तर अपचन होतं, मला काय भूक नाही. आणि जो जेवण देणार आहे त्याचा माझ्याप्रती भाव पाहिजे ना. तो तुझ्याकडे नाही, तू दिखावपणा करायला आहे. मला तुझं काही नको, तू माझं ऐकत नाहीस, पांडवांना न्याय देत नाहीस. उद्धवजी सोबत होते. भगवान म्हणले उद्धवजी चलो विदुर के घर जाएंगे. म्हणजे पांडवांचा भाऊ सावत्र भाऊ दाशीपुत्र त्यांच्या विदुराकडे जाऊया म्हणले. आणि उद्धवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी गेले तर ते घरी नव्हते. हे अचानक गेले. त्यांची पत्नी होती. देव घरी आले साक्षात भगवान. तिचा आनंद गमनात मावेना. आणि अचानक असा कोणी महत्वाचा मनुष्य आला की आपल्याला समजत नाही गेलं स्वागत कसं करावं, काय द्यावं काय. तिच्या घरी डझनभर केळी होती. म्हणले विदुर महाराज कामाने बाहेर गेला. देवा उद्धवजी तुम्ही बसा आणि विदुर महाराज पण मी तुम्हाला केळी देते. बघा देव आल्यामुळे तुला इतका आनंद झाला होता ना. नीट ऐका, केळी सोडल्या तिने. आपण केळी सोडून खातो का नाही? आणि त्या आनंदाच्या भरात गाभा आपण खायला लागले आणि देवाला सालपाट दिली. देव असं नाही म्हणला की हे पुढे गाभा तू खायला मला सालपाट देते का. देवाला त्याचा जो भाव आहे ना, त्याला जो आनंद झालाय, देव माझ्या घरी आलाय, नवरा नाही तर आपण देवाला सेवेत कमी पडता कामा नये. ह्या आनंदात तिला काय भानच राहिलं नाही. आणि ती गाभा पण खायला आणि देवाला देव बी सालपण खायला. केळीच्या साली देव खातोय आणि विदुर महाराजांची पत्नी गाभा खाते. इतक्या विदुर महाराज योगायोगाने घरी आले. बघतात हा तमाशा आणि ते खेकसले बायको. हे बावळट तुला काय अक्कल आहे काय? साक्षात जगाचा मालक आलाय आणि तू काय करायला असेल? ते म्हणजे काय नाही, भगवंताला ते किडी खायला द्यायला ना. आणि तू काय कर तुला समजतं का? तू गावा खायला आणि देवाला सालपाट द्यायला लागला. मग ते लक्षात आलं आणि 4-5 किडी खाऊ घालून ते लाजले आत पडाले. विदुर महाराज म्हणले देवा आमचं मडकं कच्चं आहे तर तुम्ही काय नाराज होऊ नका. आता मी तुमची सेवा करतो. आणि विदुर महाराज केळी सोडून भगवंताकडे गाभा दिला आणि साल आपल्याला घेतली. भगवंत म्हटले विदुरा तुझी बायको चा जो भाव होता
ती सगळं विसरली होती. देव माझ्या घरी आलाय, तिला काही भान नाही मी काय करावं, इतका तिला आनंद झाला. तिच्या आनंदाला पाळवा नव्हता, उतू गेलता आनंद. आणि तू जाणीवपूर्वक मला गाभा द्यालाय आणि शाली तू घ्यालाय, म्हणजे तुला मी चांगला म्हणावा, तुला नावदा बायको बेटी असं म्हणावं, असा तो भाव आहे. म्हणले नको, ठेव तुझे केळी, मला म्हणजे नेहमीच्या कण्याच कर. आणि मग विदू मला म्हणले बायकोला, आज जिंकली तू, मी हारलो म्हणला, आता देव कन्या मागतोय. आणि देवाने मग कन्या खाल्ल्या. आपण काय बघालतो, देव काय म्हणतोय, फूल, पान, फळ किंवा पाणी दे. इतर विदू महाराज पत्नीने काय दिलं, फळ. आणि ते देवाने किती आवडीनं खाल्लं. म्हणजे भगवंताने हे नुसतं गीतेत सांगितलं नाही, प्रॅक्टिकली प्रत्यक्षात व्यवहारात हा अनुभव आहे. आता मी तुम्हाला हे सांगत होतो की तो दुर्योधन पाची पांडवांना पाण्यात बघायचा, ह्यांचा नायनाट कसा होईल, जळून कसे मरतील, वनात कसे मरतील, त्याला वाघ सोन कसे खातील, सक्का तोडत भाऊ. तर भगवंतांनी शिष्टाई करून बघितली का ऐकलं नाही. त्याने हे आपल्याला 5 भाऊ आठवत नाही, कृष्णाची बाजू घेतोय, तर ह्याचा काटा काढायला पाहिजे. म्हणून दुर्वास ऋषींना सांगितलं, ऋषी महाराज, अहो ते पांडव वनात गेले आणि माझ्या कानावर यायला लागलंय, जंगलात जेवढी माणसं त्यांना भेटतात त्या सगळ्याला अडवून ते जेवण घालतात. आणि ते असं म्हणतात, दुर्वास ऋषी जरी आला 60,000 शिष्य घेऊन, त्याला मी 60,000 खंडी धान्य वाढू असं म्हणतात. तर तुम्ही जावा की तिकडे. दुर्वास ऋषींना ह्यातली कपटबुद्धी कळाली नाही. दुर्योधन असा का म्हणालाय, दुर्वास ऋषी हे कोपिष्ट होते, म्हणजे रागीट. आणि ते रागावले, समोरच्या माणसाला जाळून मारायचे, भस्म. ती दुष्टबुद्धी दुर्योधनाची झाली आणि त्यांनी दुर्वास ऋषींना हवे झाडावर चढवलं आणि म्हणले, जावा की बघा काय 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 पदार्थ रोज भंडारा आहे त्यांच्या घरी. दुर्वास ऋषींनी ऐकलं दुर्योधनाचं, तर त्याच्या सेवा केलता, प्रसन्न झालते, शिष्य होता, ऐकलं पाहिजे. 60,000 शिष्य घेऊन दुर्वास ऋषी पांडवांच्या वनात. द्रौपदीने सूर्यनारायणाची मनापासून भक्ती करून अक्षय थाळी मिळवली होती. आणि सूर्यनारायणाने अक्षय थाळी जे ताट तिला दिलं होतं आणि वरदान दिलं, हे द्रौपदी, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालोय. सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत, सूर्य निघाल्यापासून सूर्य मावळीपर्यंत तुझ्याकडे लाखो लोक येऊ द्या, तुला काही कमी पडणार नाही. ही तुझी थाळी. आणि त्यामुळे त्याच्याकडे हजारो लोक जेवायचे. हे त्या दुर्योधनाला काय आवडलं नाही. ह्याचा काटा कसा काढायचा, मग दुर्वास ऋषीला त्यांच्या अंगावर सोडलं. दुर्वास ऋषीच्या एका लक्षात आलं नाही. ते बी गेले आणि ते म्हणले, महाराज 8-9 वाजता जावा बरं का. दुर्वास ऋषीच्या लक्षात यायला पाहिजे होतं, हा 8-9 वाजता का जावा म्हणालाय, काय लक्षात आलं नाही. गेले. धर्मराजाने या 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 ऋषी महाराज, किती आम्ही 5 भाऊ, आमची ही 5 लोकांची बायको द्रौपदी, आम्ही किती भाग्यवान आहे. तुम्ही 60,000 शिष्यासह आला, काय सेवा करू, काय सेवा करू. धर्मराजा मोठ्या उदर अंतर म्हणून दुर्वास ऋषी म्हणला, आम्हाला भूक फार लागली आणि घरी आम्हाला जेवण पाहिजे आणि आम्ही
नदीत जाऊन आंघोळ करून येतो. तोपर्यंत हे 60,000 शिष्य आहे आणि 60 खंड्या धान्य लागेल, लवकर आत्ता आली का पाहिजे. थाळीत कधी मिळत आहे? सूर्य निघाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत. आणि ऋषी 60,000 शिष्य घेऊन कधी आलाय? रात्री 9 वाजता. थाळीचं काय उपयोग होणार काय? गेला स्नानाला. दुर्वास ऋषी 60,000 शिवून अन्यदेव स्नानाला गेला. धर्मराजा म्हणला, द्रौपदी आता आपली सर्व परीक्षा आली, काय करतेस आता? काय काळजी करू नका म्हणले. तुम्हाला भाऊ आहे ना द्वारकेत, त्याला कामाला लावते की म्हणले. बंधू धाव. भगवान श्रीकृष्ण जेवाय बसला होता द्वारकेत. तो टाहो बिंबी तटापासून फोडला द्रौपदीने. धाव. पुढे ताट ढकलले. 10ला 1 पाव, 10ला 1 पाव द्वारकेत होता आणि वरला 1 पाव त्या जंगलात आला. एवढ्या गतीनं आला. काय मला भगिनी बहीण आणली होती, का बोलावणं? ते म्हणले, माझ्याकडे सूर्यनारायणा दिलेली थाळी आहे, पण सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत कितीही लोक जेवले की अन्न पुरवते, पण हे माझ्या चुलत देवानं आमचं बळी द्यायला हे कपट कारस्थान केलंय आणि तो दोघांशी कोपिष्ट आहे, आम्हाला भस्म करेल, शाप देईल. आता आमचे तुम्ही लाज राखा. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतोय? अगं वेडी, मला फक्त रुक्मिणीने वाढलं होतं जेवायला, आणि तो धाव म्हटला, मी ताट ढकलून आलोय, भूक तशीच आहे, मला काय तर वाढ की. आता आहे का? आपल्या भाषेत नागड्यापेक्षा ओढेल आणि थंडीने कोडकोडून गेलं. तिने बोलवल्या कशाला? दुर्वास ऋषी आणि 60,000चं काय व्यवस्था जेवणाची करेल. देव म्हणजे मला पहिला वाढ केली, ताट ढकलून आलोय. देव असतो. अगं म्हणजे ती थाळी आहे ना, म्हणते सूर्याची थाळी, आण तिला एखाद्या भाजीचं पान चिकटलं असेल की. आपण काय बघालोय? देव पान मागतोय. काय तुम्हाला नाही मिळालं तर झाडाचं पान. मग तिनं तर नाही मिळालं, देव थाळी आणली. देवानं आता थाळी घेतली, उलटी पण ह्याला म्हणले, मेथीच्या भाजीचं पान आहे की, मला बास की म्हणले. देवानं ते पान चिकटलं, काढलं आणि खाल्लं आणि ढेकर दिली. जगाचा मालक ढेकर दिला. जगाच्या मालकाचं पोट भरलं तो दुर्वास ऋषी आणि ते 60,000 शिष्य त्यांच्या गळ्याला आलं ढेकळा. ते 60,000 शिष्य म्हणले, महाराज आता काय खायला जाऊन तिकडे इथे ढेकल यायला लागल्या. दुर्वास ऋषी म्हणला, त्या काळ्याचं काम आहे ते. द्वारकेशनं आला असेल आणि हे कपट कारस्थान केलंय, आता तिकडे गेलं म्हणजे सुदर्शन मागायला हवं आणि आपली मुंडकी उडव. त्यापेक्षा आपलं इथनच पळूया. आणि पळा पळा रे कोण पुढे पळतो? ते ऋषी ते 60,000 शिष्य तिथनच पळून गेले. काय सांगितलं भगवंतानं? भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात, मला तुम्ही भक्तीनं बिंबी देठापासून निरपेक्ष बुद्धीनं झाडाचं पान द्या, फळ द्या, फूल द्या, ते मला चालतंय, पण कशी पाहिजे भक्ती? निरपेक्ष आणि बिंबी देठापासून अनन्य सेवा. 2 गोष्टी पाहिल्या आपण आपल्या श्लोकामध्ये. किती गोष्टी पाहिल्या? 4. फळ पाहिलं, पान पाहिलं, आता फुलाकडे जाऊया. एक गजंत हत्ती होता आणि असं वैशाखाचं ऊन आता आपण अनुभवतोय ते केंद्र आपण केलं ते गरम होते. त्याला त्या हत्तीला काहीली झाली आणि जवळ तलाव होता मोठा. ते गेला तलावात पुष्पाने डुबक्या मारायला लागला. त्या तलावात एक ताकदवान मगर, राक्षसवर, तिला मगर म्हणतात, ती राहत होती. तिला ऐकते गिराईक मिळालं, आल्याने पाय धरला की
हत्तीची ताकद जमिनीवर चालते, पाण्यात नाही चालत. पाण्यात ताकद कुणाची चालते? मगरीची चालते. जुलाली की ओढायला ह्याचे काय मात्रा. पण तो कृष्ण भक्त होता. त्याने तर त्याला काय पशु येतो, त्याला काय वाणी नाही, पण त्याने चित्कार केला. हाती चित्कार पण ऐकलाय कसा असतो तो. चित्कारात त्याने कृष्णाला बोलवलं. त्यावेळी भगवान ताटावर बसले, त्या ढकलले आणि त्याने रुक्मिणी माता म्हणजे असं काय करताय तुम्ही? त्या ढकलता आणि जाताय, अन्नाचा अपमान करताय. भगवंत म्हणले हत्ती, मला कोणी बोलवलंय? हत्ती. पहा, हाती दोन शब्द. हा म्हटले द्वारकेत आणि थी म्हणायला तलावात आला. आणि त्या हत्तीने भगवंताला पाहिलं आणि पुढा शिवला तळ्यात कमला आहेत ना, तसा तो तलाव कमलाने भरला होता. हत्तीनं सोंडेनं कमळाला फूल तोडलं आणि भगवंताला फेकलं. भगवंतानं सांगितलं त्या मगरला, सुस्वरीला, तू माझा भक्त आहे, तुला त्या धक्का लावता येणार नाही, गोड्या गुलाबीने सोड. तो मगर म्हणला, देवा हे आमचं पूर्वजन्मीचं वैर आहे आणि तो आत्ता मला सापडलाय, मी नाही सोडणार. बर म्हणले, नाही सोडणार, बघतो म्हणले. तुम्ही काय करा म्हणजे सुदर्शन सोडा, नरमट गोडवाल, पण तुमच्या सुदर्शनामुळे मला गती मिळणार ना, म्हणजे मला स्वर्ग प्राप्ती होणार. म्हणजे पूर्वजन्मीचं वय मी साधलं आणि मुक्ती पण मिळाली. सुस्वर आणि भगवंताने हातीला वाचून माहिती सुदर्शन सोडून दिलं आणि त्या सुसरीचं मुडकं त्यालाही सद्गती मिळाली. किती गोष्टी पाहिल्या आपण, पान, फूल आणि फळ. आता आपण पाण्याकडे जाऊया. रंतीदेव नावाचा फार दयाळू उदार राजा होता. तो इतका दयाळू होता की त्या दरबारात कोणीही गेलं, काही मागितलं तर तो द्यायचा. दयाळू होता. असं देत 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 किती देणार तुम्ही, हे त्याला द्यायचे, मागत ते द्यायचे. तो राजा झाला कंगाल, सगळं संपलं, दान देऊन दान देऊन, आणि त्याला वनात भटकायची पाळी. वनात भटकताना त्याची काय ताकद असेल, 58 दिवस उपवास काढायला. किती? आपण एकादशी केली तर कधी सुटायची तिकडे लक्ष असते आपलं. एकादशीला दुप्पट खाशी. काय ताकद असेल रंतीदेवाची, 58 दिवसाचा उपवास. आणि 59व्या दिवशी एका भाविकाने, आपण भांडार खीर भात आमटी खातो ना, असं त्यांना ताट दिलं. बघा ना की ब्रह्मा विष्णू महेश, मनुष्य प्राण्याचे म्हणजे राजे असो, भिकारी असो, गरीब असो, श्रीमंत असो, पुरुष असो, बाई असो, परीक्षा किती कसोटी घेतो. त्याला किती दिवस उपवास घ्यायला लागते देव राजाला? 58 दिवस, म्हणजे 2 महिने. आणि कुठेतरी राजा सगळं दान देऊन देऊन कंगाल झालाय. 58 दिवस राजाचं पोट पाटील लागलंय. म्हणजे दयेने कोणतरी एक पत्रावळी खीर भात आणून दिला आणि अगदी पाणी. हे 3 देव, ब्रह्मा विष्णू महेश, यांना काय उद्योगच नाही. ह्यांनी ठरवलं ह्याची परीक्षा घ्यायची. ते काय गरज आहे का?
त्याला देवाने दया यायला पाहिजे ना. हा माणूस 58 दिवस उपवासी आहे आणि आता ह्याच्यात पुढं ताप आलंय आणि त्याची पेक्षा घ्यायची. पण देव कसा आहे, सोन्याला कसोटी असते, घासावं लागतं, तावून सुलाकून मग पारकून घेतो आपण. पहिला ब्रह्मदेव गेले ब्राह्मण, आणि ब्राह्मणाला पूर्वी फार मानायची, ब्राह्मणे पवित्र होते. ते ब्राह्मणून गेले. रामतीदेव महाराज, मला एक आठवड्यावर काय खायला मिळालं नाही आणि मला कोणतं सांगितलं की तुम्हाला भंडाऱ्यातलं खीर भात आंबील वगैरे आल्या, तर माझी इच्छा आहे खीर खायची, देता का मला? आपण एक थोबडी झाली असते ना. आठवड्यात मीच बोंबलत उपवास आहे. तू बामणा सांगून काय झालं, त्यात तुला मागायला कोणाला नाही वाटत, घे बाबा थोडी खीर देऊन टाक. ब्रह्मदेव ब्राह्मण, विष्णू कुठं का बसतोय, तो झाला भिकारी. रंतेदेव महाराज, आठवड्याभर काय पोटाला नाही, मला कळालं भंडाराचं पतवाळी तुमच्याकडे आल्या आणि ब्राह्मणाला तुम्ही खीर दिली, मला ते भात आणि आंबे जरा द्या की. आपण दिले असते काय? आपण पहिला दगड वेळ आपलं आहे काय आणि हांडा असता नेम ठेवून घे बाबा. भात आणि आंबे विष्णूने गिळली. मग हे दोघं, मग तिसरा शंकर कुठं, मी कमी आहे काय? तो एक पुत्र घेतला सोबत आणि दरविषयी झाला. रंतेदेव महाराज त्या ब्राह्मणाला खीर दिली, त्या भिकाऱ्याला भात दिला. मला लई ताण लागल्या, उन्हाळा कसला आहे, पाऊसही पडना, अंगाची कायली व्हाल्या. ते पाण्याला ग्लास आहे तेव्हा दिला तर लई उपकार होते. आपण म्हणाल हे त्या ब्राह्मणाने खीर पळवली, तो भिकारी भात नेला, आंबील बी नेला, तो आता पाणी ते मला देत नाहीस म्हटलं असतो. त्याला जर शिव्या शेरक्या दिल्या असते ना, घे बाबा, पाणी बी दिलं. म्हणून त्यांची नावं आता निघतात. आणि मग तिन्ही देव खजील झाले, ब्रह्मा विष्णू महेश लाजले आणि आपापल्या अवतारात ब्रह्मा विष्णू महेश हजर झाले. रंतेदेव राजा, धन्य धन्य आहे तुझी, तुझ्या मी परीक्षा बघितली, 58 दिवसाचा उपवास, आणि तुला कोणते दयेनं खीर भात आंबीला आणि पाणी दिलं, म्हणून तुझी कसोटी बघितली, काय धन्य आहे तू. शिव ब्रह्मदेव म्हणला मी आलो, ब्राह्मण म्हणून तो मी होतो, मला खीर दिलास. विष्णू म्हणला मी आलो, मला भात आणि आंबील दिलास. शंकर म्हणले मी कुठे मागं पडू, म्हणून मी बी आलो आणि तू मला पाणी दिलास. धन्य आहे धन्य, आम्ही तिघही तुझ्यावर प्रसन्न आहे. काही माग, आम्ही या जगाचे मालक आहोत, तू माग आम्ही देतो. आपण समजा त्याग केला असता, समजा केला नसता पण केला असता आणि देव आला की काही माग, आपण सोडलं असतं काय? ते नदीकडलं 100 एकर तेवढं सात माझा करून टाकायचं, पहिला म्हटलं असतो आपण. ते म्हणले दुःखितांचे अश्रू, दुःखितांच्या डोळ्यातलं अश्रू पाणी, ते अश्रू पुसायचे, मला ताकद द्या. दुःखितांचं दुःख कसं दूर करायचं, त्या दुःखिताला सुखी कसं करायचं, तेवढी मला ताकद द्या. बाकी तुमचं मला काय. ह्या गोष्टी विश्वास बसतो का आपला? पण हे घडलंय आणि सुरुवातीला सांगितलं
हे मी आमचं सांगत नाही. काय सांगितलं मी? संतांची उच्चिष्टे बोलतो उत्तर. संतांनी साधू संतांची सांगितलंय त्याचं जे गोष्ट आहे तेच ह्या गादी बसून सांगितलं जातं. तर सांगण्याची ढग, सांगण्याचं कला त्याच्यावर समोरचा माणूस गुंगवला जातो. आणि लक्षात आपण पाहतो, आता मी काल इथं न येण्याचं कारण, मी मध्य प्रदेशात गेलो भक्ताच्या लग्नाला, आणि जाताना मला तिकडे जाण्यापूर्वी ते भाळवण्याचे सीताराम मुलवान ते म्हणले, अहो 12 तारखेला ते इंदुरकर महाराजांचं कीर्तन आहे शिवडीला. माझं 11चं रिझर्वेशन होतं. कराडला मी गाडी सोडली, एस टीने गेलो त्या गावी. तिथं बोर्ड पाहिलं तर 13 तारखेला. मग इकडे फोन लावला डॉक्टर डबकेना आणि ह्यांना बाळायना कलापाला की असं आहे ना, तर मी आलोच तर उद्या कीर्तन ऐकूनच येतो. माझ्याऐवजी वाडीच्या महाराजांना बोलवा आणि माझी बडवड उद्या होईल. त्याने माझी विनंती ऐकली. पहा ते कीर्तन का आपल्या ते कीर्तन झाल्यापासून त्यांची माझी नाळ जुळली आहे. मी महिन्याने एकदा तरी कुठे कीर्तनामध्ये मला लाभ मिळतो, नाही तर मी त्यांच्या गावी जाऊन येतो. तिकडे भक्त आमच्या देवाला येतात. त्यांचा धनगर भक्तांना त्यांचा बांधाला बांध आहे. मग ते तिने सांगितले पुजारी आले की मला भेटवायचे. मग मी जात होतो त्यांच्याकडे. मग तो लाभ मी घेतला. अहो काल ते कीर्तन तिथलं केवढं शेवटला होतं कीर्तन त्याचं. तिथे 5 ते 6. आता ऊन कसला साधं मांडव घातलाय. आणि त्या कीर्तन आयोजित केलं ना, तिने 10 एकर शेत नांगरून फळी पाहून एवढी आपल्याला अहो कमीत कमी 10-15 हजार पब्लिक असेल बघा. म्हणजे त्यांच्याकडे काय बुद्धी आहे. रामायण पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ, कुठला अध्याय, कुठली ओवी आहे सगळं का. ही दैवी देणगी आहे. ही दैवी सगळ्याला नवत नाही. आणि ह्याला पूर्वजन्मीची पुण्याही लागते. तर हे भगवान आपले जगद्गुरु तुकोबा आहे यांनी हे अभंग सांगितलाय. संतांची उच्चिष्टे बोलतो उत्तरे, काय ना गवावे जाणावे ते. संतांचं जे गोष्ट आहे त्यांनी बोललेले शब्द मी ते तुम्हाला सांगणार आहे. मला बावळट गवार म्हणजे बावळट, मला बावळट काय कळते, पण त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे म्हणतात विठ्ठलाचे नाम घेताना ये शुद्ध. मला विठ्ठलाचं नाव सुद्धा शुद्ध घेता येत नाही. झडी बदलावी कोप झाला. माझ्याकडे काय विठ्ठलाचं नाम घेताना चूक झालं तर माझ्यावर रागावू नका. बोबड्या उत्तरे म्हणजे मी देवाचं नाव घेताना मला नीट बोलता येत नाही, पण तुम्ही मला सांभाळून घ्या असा त्याचा अर्थ आहे. कवित्व बोबड्या उत्तरे झडी मंजोरी कोपदा. माझ्यावर रागावू नका. शेवटी तुकोबा म्हणतात, तुका म्हणे माझं बोलवी तो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. मी काय बडबड आलो, याचा अर्थ काय आहे, त्याचा भाव काय आहे, तोच जाणतोय. तर पुढे लक्षात ठेवा, भगवंताला कोण आवडतो, त्याच्याकडे जो काही मागत नाही तो त्याला आवडतो. आणि तो त्याच्याकडे जो मागतो तो भक्त देवाला आवडत नाही. आता याचे उत्तम उदाहरण सांगतो. मी त्या ठिकाणी जाऊन आलोय मध्य प्रदेशात, उज्जैन. पूर्वी सांदीपणी विशुद्ध आश्रम होता आणि भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा बामन हे सांदीपणी आश्रमात शिकायला होते. म्हणजे आपल्या आताच्या भाषेत एका वर्गातले विद्यार्थी. आता सारखं नाही आहे. ऋषी मुनीच्या आश्रमात
ऋषी मुनीच्या आश्रमात पडेल ते काम करायला लागायचं. सांदीपणी सांगितलं, हे कृष्णा, हे सुदामा, माझी बायको स्वयंपाक करणार आहे, तुम्हाला लाकडं संपल्यात, जावा लाकडा नाव तू. सांदीपणी ऋषींच्या पत्नीनं ही 2 मुलं माझ्या नवऱ्याकडे शिकतात आणि नवरा लाकडं तोडाय पाठवलाय म्हणून हळगळ भाजल वटाण असतात ना, ते दिलं सुदामाकडे. हे बांधून फडक्यात, हे तुम्हाला भूक लागेल लाकडं तोडताना, तुम्ही ते खावा. सुदामा एवढा चॅप्टर ब्राह्मण होता. कृष्णाला चढवलं, कृष्णा मला काय झाडावर चढता येत नाही, मी ब्राह्मण धब्या आहे, तूच वाळे लाकडं तोडून टाक, मी गोळा करतो. भगवान होते शेणी, भगवान काटक्या मोडा लागलाय. आणि सांदीपणी ऋषीच्या पत्नीने दिलेले ते चणे, जगाचा मालक आहे, त्याला कळलं ना होय. ऋषीच्या पत्नीने आम्हाला दोघाला चणे दिल्या आणि ह्यो मला झाडावर चढवा, चढून मी काटक्या मोडावलोय, ह्यानं ते एकट्यानंच चणे खाल्ले. पण देव काय त्यावेळी बोलले, त्याला काय जगाचा मालक आहे हो. लाकडे घेऊन आले, पुढे याची विद्या पूर्ण झाली. पहा आपण कुणीकडे चाललोय. देवाशी सुदामाने काय केलं, एका शाळेत असताना ऋषीच्या पत्नी दिले चणे आपण हडपले, देवाला उपाशी लाकडं काढत. पुढे त्या सुदामा ब्राह्मणाला अत्यंत गलिले आहे, म्हणजे आपल्या आत्ताच्या भाषेत चूल पेटायची प्रथा आहे. सकाळी पेटली तर संध्याकाळची प्रथा आहे. मग लहान नवबायको उपास राहते, लोक पाणी पिऊन, लहान मुलं. त्यांची बायको हुशार होती सुदामाची, म्हणले मालक आपल्याला सकाळी चूल पेटत संध्याकाळी पेटत नाही, 18 विश्व दारिद्र्य. तुम्ही आणि भगवान श्रीकृष्ण काय शाळेत शिकलाय ना, जावा की द्वारकेला आणि सांगा तू जगाचा मालक आहेस आणि मला अंगावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही, त्यात मागून आणा की. तर तू बायकोला कसं म्हणणार, ऋषीकडे असताना लाकडा आणा गेलो आणि फुटाने मीच खाल्लो होतो, त्याच्याकडे कसं मागायचो. चोळ्या मनात चालणं हो, देवाला कसं, देव विसरून गेला ते नाही, म्हणजे जावाच आपलं कल्याण होईल. मग ते बायको ज्यावेळी घरात जास्त खिटखिट करते तो ऐकावं लागतो, नाही तर भांड्याला भांडी वाजतात. सांगतेस तर मी जातो, पण मोकळ्या तर कसा जाऊ, त्याला काय ते दी की. अहो म्हणजे घरात काय नाही, उत्तर सगळ्या बघितल्या काही नाही, मग तुम्हाला जावं म्हणते. नाही बाई मी मोकळा काय जाणार नाही, शेजारी पाहिजे काही मिळते का बघ. मग ती इकडं विचार तिकडं विचार, 4 घर फिरली, एक बाईला दया आली, तिनं 3 मोठी पोहे दिली. शिरल्या नाही कोरडं, हे घेऊन जा म्हणतो. कळकट मळकट आपण चुलीला फडकं वापरतो ना, तवा त्यानं पुसायचा, पातेलं त्यानं पुसायचं, तसल्या फडक्यात वाटलं. कुणाला, देवाला, जगाच्या मालकाला. गरवी ना, सगळ्या पुढे शहाणपण चालतं, गरवी पुढे काय चालत. आपण भोगले ते, तिकडे जात नाही मी आता. आणि सुदामा 2 मिनिटं लागते. सुदामा ब्राह्मण पायी, आता सारखे एसटी वाहन काय नव्हतं, पायाची सारखं निघाली, पायात वाहनं नाही आणि पोचला. विचारत भगवान श्रीकृष्ण इथे जातात ना, तुम्ही कोण. मी त्यांचा बालमित्र आहे, माझं नाव सुदामा आहे, तेवढं सांगा त्यांना. द्वारपाल गेले, देवा सुदामा ब्राह्मण कोणतं आलाय
आणि तुमचा बालमित्र आहे म्हणतो. देव टॅंकन उठले. सुदामा मला भेटायला आला. देवाला काय सुचेना, बालमित्र आला, बालमित्र आला. आपण काय म्हटलं असतो, चणे खाल्ला, मला लाकडं काढायला लावला आणि आता आलाय काय, त्याला सांग भेटणार नाही, तो तोंडी करणार नाही. देवाला आनंद झाला. बालमित्र देव पळत गेले, गळा भेट दिली, कडकडून मिठी मारली, उचलून घेतले, देवाने नेऊन सिंहासनावर बसवलं. सुदामा ब्राह्मणाची देवाने पादपूजा केली. गरम पाणी, हळद कुंकू वाहून आणि ते कपडे बिपडे सगळे काढले. देवा दिलेले कपडे कसे असतील, आपण कापड कोणाला आणले तर काका बघून जातो. सुदामा ब्राह्मणाला जगाच्या मालकाने कपडे दिले. देवाला माहिती होतं, सगळं माहित असते, देव सगळं जाणतो. बायकोने ना माझ्या इथे 3 मुठी पोहे दिले. मित्रा काय आणलायस काय, मला लई भूक लागली हाय का, आणि तू लाजायला लागला. आणि ते देवाला कसं म्हणू, बायकोनं पोहे दिला, तिने शिजलेलं नाही, कोरडं, आणि कुठल्या फडक्यात बांधल्यात, देखण्या फडक्यात. ते काय नाही काय नाही. देवाने हिसकून घेतलं, उघडलं आणि गप्पाना मारला. 3 मुठी, पहिला गप्पाना मारला. सुदामा बघतच बसला. कोरडच, ह्याला काय घास मीठ लागतो की नाही. दुसरा गप्पाना मारला, 1 मूठ राहिली. रुक्मिणी माता पळत आली आणि हात धरला देवाचा. तिला माहिती होतं की 3रा गफणा खाल्ला की त्या बांधाला पृथ्वीचं राज्य देऊन टाकेल, असला भोळा आहे. आणि तिनं धरली, म्हणजे मला 1 मूठ खाऊ दे की, खा बाई म्हणून. आणि सुदामा म्हणला जाऊ का आता, जीव उतरू ना. हो, बायकोन काय सांगितल्या, जगाचा मालक आहे, ही गरिबी हटली पाहिजे, काय तर मागून या. त्याला तेच आठवायचं. लाकडं शनीबीज खाल्ले होते आणि तो जर म्हटला, भडव्या शाळेत एका वर्गात शिकताना झाडावर चढवून लाकडं मला काढायला लावलास आणि सगळे ते वटाणे तू खाल्लास आणि आता मायला मागा आलास. देवाला कळालं ही भिकारी आहे. देवाने चित्रगुप्ताला पाठवलं, सुदामाची नगरी सोन्याची झाली पाहिजे, सुदामाची नगरी सोन्याची. तो म्हणला, देवा आता जाऊ का, मला काय वाटत नाही तुम्ही जावावं. नाही म्हणले. बायका मुलांची आठवण व्हायला लागल्या. तर कसा म्हणेल, 3-4 ठेवून घेतलास पण काय द्यायला तयार नाहीस. मला थोडे नवीन कपडे बिपडे घातलास आणि गिळायला 5 पकवान द्यालायस. माझी बायको मुलं बोंबल उपाशी आहेत. म्हणू कसं, त्याला ते दाखवायचं. लाकडं काढाय ह्याला चढवलं आणि चढ मी खाल्लं आणि म्हटला तर म्हणजे काय, म्हणजे जातो आता. कृष्ण त्याला म्हणेल, तुझं घर सोन्याच्या विटाने मडवलंय, तुझ्या नगरी सोन्याची केला, जा बाबा आणि सवड काढून येत जा भेटायला. तो म्हणला, नाही हाऊस भेटली माझा, पुन्हा येणार नाही म्हणला. बायकोन पाठवला त्याचा आणा आणि जो नुसता ठेवून त्यांच्यावर खाय घातला आणि काय दिला नाही म्हणजे पुन्हा येईल. आला, बघतोय तर लांबच नगरी चमकायला लागल्या सोन्यानं. आणि मग त्याला कळालं की मी किती मूर्ख मनुष्य. चणे मी खाल्ले, जगाच्या मालकाने माझं स्वागत केलं आणि माझे कोरडे पोहे खाल्ले आणि माझी नवी सोन्याची केली. देवाला काय पाहिजे, भाव. तुम्ही आणि ह्यातनं एवढंच घ्यायचं,
देवाकडे जाऊन कपाळ आपटून पाय गुळगुळीत करून ते विठोबाच्या रुक्मिणीचे काय ते पायात हे निघून गेले म्हणतात. काय घेऊन जाय काय अहो म्हणे नाही भावान देवा मला पा शेत तो असला का नाही त्या मूर्तीचं पाय चेपाय लागत नाही. सगळं विसरायचं आणि त्याला आठवायचं, हृदयात साठवायचं. तर अशी या लोकांनी ज्यांनी पान दिलं द्रौपदीनं तिची भक्ती, फूल दिलं हातीची भक्ती, फळ दिलं विधवाच्या पत्नीची भक्ती, रतीदेवानं पाणी दिलं, अन्न दिलं आणि सुदामाने पोहे आणले होते ते देवाने खाल्ले आणि नवी सोन्याची केली. यात एकच घ्यायचं, देवाची भक्ती करायची पण निरपेक्ष. हे पहा या जन्मी जे भोगायला लागतं ना ते पूर्वजन्मी जे गुण उधळलेले असतात त्याची परतफेड करायला लागतं. आपण देवाला शिवाय देतो, काय किती कसोटी घेतोय. अरे या जन्मी तू करायलाच ना, हिचे फळ पुढल्या जन्मात मिळणार आहे. तर माझी विनंती, आपली वेळ संपलेली आहे आणि जास्त वेळ घेऊ नये असं संत सांगतात. किती बोलावं हे कळल्यापेक्षा कुठं थांबावं हे कळालं पाहिजे. ते मला कळत नाही आणि डॉक्टरने सांगितलं तर थांबवा, त्यामुळे आता मी थांबतो. आता मीच बडबड केली, तुम्ही काय, तुम्ही पण सेवन भक्ती केली. देवाचं नाव कुठे घेतलं तुम्ही? देवाला काय लागत नाही, फक्त नाव घ्यायचं, देवाचं नाव. पण ते कसं तल्लीन होऊन सगळं विसरून, जिथे नाम आहे तिथे तो गुप्तपणे हजर असतो. आपली सावली आपल्याला सोडून जाते का? दिवस डोक्यावाला, सावली कुठं असते? पायात असते की नाही? सकाळी झोपला की लांब असते, सरळ जसं पायात येते पुन्हा गेला की अशी लांब जाते. एक लक्षात ठेवा, जशी आपली सावली आपल्याला सोडून एक क्षणी बाजून जात नाही, तसं देव भक्ताला सोडून एक क्षण बाजून जात नाही. जिथं नाम आहे तिथं भगवंत आहे. रामदास स्वामी चाफळ, मी ते पोलिशन केले, उंबरस चाफळ. रामदास स्वामी रामाचे भक्त आणि हनुमंतराय रामाचा भक्त. दास्य भक्ती केली, चिरंजीव केलं देवाने. महर्षी वाल्मिकाने लिहिलेलं रामायण श्रावणात लावलं कुणी? रामदास स्वामीने. आणि ते वाचत वाचत अध्याय आला की रावणाने सीतेला नेऊन लंकेत अशोकवनात ठेवली आणि अशोकवनामध्ये वेली, झाडं आणि सगळी सफेद फुलं, घमघमाट होता. असं कोण सांगायला? रामदास स्वामी. ऐकण्याला जेव्हा प्रभू रामचंद्राने सीतेच्या सांगण्यावरून जेवढे जेवढे सीतेसाठी मदत केल्या ते सगळ्यांना देवाने काय 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 दिलं. आणि हनुमंताचा नंबर आला. सीतामाई म्हणली, तुमच्या आधी तो उड्डाण करून लंकेत मला भेटला, झाडावर आमटी टाकली, मी ओळखली, त्याला काहीतरी द्या की. हनुमंतरायाने यावे आणि माझ्याकडून काही दान घ्यावे. देवाचा हुकूम नाही म्हणता येत आहे. हनुमंतराय गेले. काय पाहिजे हनुमंता? मला काय नको म्हणले, जिथं तुमची कथा चालते राम नाम तिथं मी गुप्त रूपाने हजर पाहिजे, याशिवाय मला काय देऊ नका. काय मागितलं? तुमचं जिथं राम नाम चालतंय तिथं मी गुप्त रूपाने ते मला ऐकायला मिळालं पाहिजे. आणि ही कथा सांगावे. चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा, ते पोलिसला नव्हतो. तिथे रामदास स्वामी रामायण वाचल्या श्रावणात. आणि कुठं आला अध्याय? सीतेला अशोकवनात नेऊन ठेवले लंकेत. आणि त्या बागेत सगळी सफेद रंगाची फुलं होती. तिला ऐकल्या हनुमंतराय टन करून म्हणे, हे बाबा
खोटं बोलू नकोस. हो म्हणले महर्षी वाल्मिकांनी दिले ना तर ते वाचवलं मी, खोटं कुठं आहे? तो वाल्मिक गेलता काय लंकेत? काय तू गेलता भटा? तू गेलता काय मामना लंकेत? मी पठ्ठ्या गेलतो. तेव्हा बागेत लाल फुलं होती. आता आली का पंचायत? रामदास स्वामी म्हणले महर्षी वाल्मिकांनी लिहिले तेच मी वाचणार. हे लाल फुलं होते असं वाचायचं. मी महर्षी वाल्मिकांचं खोटं करणार नाही, मी लाल सफेदच म्हणणार. दोघेही भक्त देवाला यावं लागलं. रामाला सापडला राम मंदिर आहे मोठं तिथं. देव म्हणले बाबा तुम्ही दोघे माझे भक्त आहे, जरा थांबा. हनुमंता तू असं का चिडलायस? अहो देवा तुम्ही मला पाठवलं होतं ना आणखी देऊन लंकेला, गेलतो का नाही? हो गेलतास. लाल फुलं होते आणि हो बामण वाचायला सफेद होते. तुझा थांब म्हणले. महर्षी वाल्मिकांनी लिहिलंय तेच खरंय सत्य. ती पांढरी फुलं होती. हे देवा पार्शिलिटी करतो का? बामणाची बाजी घेतोस? तुझी किती सेवा केली आहे मी. आणि थांब की जरा शांत हो की. काही काही माणसं तर आपल्याही शांत होत नाही. अरे म्हणले माझी पत्नी पळवून नेली आणि तू माझा सेवक, तुझा राग अनावर झालता, तुझं शरीरातलं सगळं रक्त डोळ्यात गोळा झालं. मग तुला ती फुलं कशी दिसत होती? लाल होती सफेदच. मग हनुमंतरावला असं झालं काय? मग चुकलो की म्हणले मी त्याला उगाच विरोध केला. म्हणजे महर्षी वाल्मिकीला ते खरं आहे. मग पटली मी घातली झाली का? मग राम म्हणले जाऊ का आता? जावा म्हणले आता मी भांडणार नाही. कळालं? तर काय आणि डॉक्टर येतील थांबावून, त्यापेक्षा मी थांबतो. आता तुम्हाला जर वटवट करायला होतो. मी पुढे म्हणतो तुम्ही म्हणायचं हरे हात उचलायचे बा सगळ्यांनी, हात वगैरे टाळे. हरे राम मी म्हणाले पहिला मग तुम्ही. आणि इकडं आवाज जास्त आहे पाहिजे. हरे राम 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 हरे हरे. डॉक्टर जेवणाची व्यवस्था केली आहे ना? आहे की? हा हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. राम हरे राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. बस की म्हणजे आज काय द्याल ते सगळं पचणार. बोला पुंडलिका